एक पदवीधर आमदार म्हणून माझ्यावर आहे आणि मला माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आजपर्यंत वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळी आंदोलनं पण केली आहेत. मग महागाईचं आंदोलन असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टींची आंदोलनं असतील. पण आपण बघताय की एक मी अजून गोष्ट करू इच्छितो की आत्ताच आदित्यसाहेब राज्यपालांना भेटून आले. ह्या सगळा जो काही घोळ चालू आहे परीक्षांमध्ये, या परीक्षांमध्ये जो काही घोळ चालू आहे, या घोळाची चौकशी करण्यासाठी आपल्याकडे विशेष कक्ष नाही आहे. महाराष्ट्र शासन जिकडे काय होतं तिकडे लोकल पोलीस स्टेशन त्याची चौकशी करतं आणि अर्ध्यावरती नंतर सोडून देतं. हे प्रकरण तडीस कधीच लागत नाही. म्हणून एक IAS चांगल्या वरती IPS लेवलचा अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली केवळ परीक्षांचे हे जे घोळ होत आहेत किंवा पेपर फुटत आहेत, आणखीन बाकीच्या भानगडी होत आहेत, ह्या सगळ्या तपास यंत्रणा जशी SIT वेगळी आपण करतो तशी याच्यासाठी एक वेगळी यंत्रणा असली पाहिजे. याच्यासाठी खरं म्हणजे पाठपुरावा करण्याची गरज आहे. आम्ही सतत नेहमी सांगतोय की या सगळ्या घोळामुळे कित्येक विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं आहे. ज्याची पात्रता नाही तो मेरिटमध्ये बसतोय आणि जो बिचारा वर्षभर मेहनत करतोय तो असाच बाहेर राहतोय. म्हणजे हे दोन प्रकारे आपल्याला ह्या पदवीधर मतदारसंघामध्ये बघावं लागेल. एक नुकतेच पदवीधर जे झालेत त्यांच्या पुढच्या भविष्याचा प्रश्न, आणि जे पदवीधर झालेत आणि ज्यांना बरीच वर्ष पदवीधर झाली आहे, पदवी घेऊन झाली आहे, त्यांना त्या पदवीचा किती उपयोग होतोय किंवा त्या संस्थेमध्ये त्या पदवीचं त्यांना किती डिमांड आहे किंवा त्यांना अजून त्याच्यासाठी काय मदत करावी लागेल, अशा वेगवेगळ्या स्तरावर आपण हे प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या ज्या महाराष्ट्र सरकारतर्फे पदवीधरांसाठी असतात, क्रीडा शिष्यवृत्ती असते, शैक्षणिक शिष्यवृत्ती असते, जसं RTA, BARTI सारथी आहे, हे सगळं जे आहे. पण त्याचबरोबर आता नवीन आर्थिक मागासवर्गीय मुलं जी आहेत यांना कुठलीही सवलतीसाठी कुठलीही संस्था नाही आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी ह्या वचननाम्यामध्ये मी ठेवल्या आहेत आणि मी पूर्णपणे पुढच्या 6 वर्षामध्ये हा वचननामा 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला पूर्ण खात्री आहे 3 महिन्यातच आमचं सरकार येईल आणि आमचं सरकार आलं तर मला 6 वर्ष थांबण्याची गरज नाही. जेवढ्या लवकर हा माझा वचननामा पूर्ण होईल तेवढंच आपण दिलेलं प्रत्येक मत लवकरात लवकर यशस्वी होईल असं मला वाटतं. आणि म्हणून आपण सगळे पदवीधर आहात येथे जमलेले, आपण माझ्यावरती जो काही इतके वर्ष प्रेमाचा वर्षाव केलेला आहे, यावेळेला देखील आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो की जसं आपण आत्तापर्यंत ही सीट 5 वेळा शिवसेनेने जिंकलेली आहे, 30 वर्ष पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे आणि यावेळेला देखील आपण प्रचंड मताधिक्याने मला विजयी कराल आणि 6व्यांदा हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहील याची आपण काळजी घ्याल असा विश्वास व्यक्त करून आमचे कुलगुरू सर आमचे आज इथे माझ्या या वचननाम्याच्या उद्घाटनाला आले, त्यांचे आभार मानतो. आदित्यजी ठाकरे आज इकडे आले, युवा आयकॉन म्हणून त्यांची आज एक ओळख आहे. आज तुम्हाला बघून काही मतं मला मिळणार आहेत. म्हणजे वेगवेगळी मतं गोळा करण्याचा जो काय प्रकार असतो त्याच्यातला एक तुमचा फक्त फोटो दाखवून आम्ही काही मतं गोळा करत असतो. तर आणि मतं गोळा करणं हे माझं आवडीचं काम आहे. तर त्यामुळे आपण आलात, आपले खरोखर मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परसं आपला विजय निश्चित आहे. यानंतर विनंती करतो मुणगेकर सरांना की आपण संवाद साधावा. सर, माननीय श्री आदित्यजी ठाकरे, श्रीयुत अनिल परबजी आणि आपण सगळे मान्यवर, या कार्यक्रमाला मी यावं आणि माझ्या हस्ते त्यांच्या वचननाम्याचं उद्घाटन व्हावं अशी अनिलरावांची इच्छा होती. इथं येण्यामागे अनेक कारणं आहेत, पण त्यातलं एक कारण सांगायला तुम्हाला पाहिजे ते म्हणजे अनिल परब हे माझे गाववाले आहेत आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये गाववाल्यांनी निवडणुकीत निवडून यायलाच पाहिजे अशा प्रकारचा माझा आग्रह असल्यामुळे ह्या कार्यक्रमाला मी येण्याचं मान्य केलं. खरं गेले 7-8 दिवस थ्रोट इन्फेक्शनने मी आजारी होतो. मला भीती वाटत होती मी येऊ शकेन की नाही म्हणून. हा वचननामा मी
एक 2-4 मिनटामध्ये संबंध चालला. त्याच्यामध्ये त्यांनी नेमके पदवीधर मतदारसंघातल्या लोकांची काय गाऱ्हाणे आहेत, त्यांच्या काय प्रॉब्लेम्स आहेत, ग्रीव्हन्सेस काय आहेत, हे मांडल्यानंतर त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो याचाही उहापोह त्यांनी केलेला आहे. आणि त्यांनी आत्ताच सांगितलं की 5 वर्ष हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे आणि 5 वर्ष ज्यांच्याकडे हा मतदारसंघ आहे त्यांना आता बदललेल्या परिस्थितीमध्ये 6व्यांदा हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येईल असं मला स्वतःला वाटत नाही. 2014 ते 2024 या 10 वर्षामध्ये देशामध्ये अंधारयुग होतं. मी अगदी BL असल्यापासून देशाच्या राजकारणात आणि समाजकारणाचा अभ्यास करत आलेलो आहे. परंतु 10 वर्षाचा अंधारकाल सोडून 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच 400 पार इस बार असं न होता 240वरच गाडी थांबली आणि त्यामुळे हळूहळू आता प्रकाश युगाला सुरुवात झालेली आहे. आणि त्याचा विचार जर आपण केला तर उद्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येईल याच्याविषयी माझ्या मनामध्ये कसल्याच प्रकारची शंका नाही. आणि त्याची सुरुवात झालेली आहे आणि श्रीयुत अनिलराव परब यांच्या विजयाने त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल याची मला खात्री आहे. 2000 ते 2004 या 4 वर्षामध्ये मी मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू होतो. अत्यंत नम्रतेने तुम्हाला सांगायला पाहिजे, पहिल्यांदाच 1857 साली युनिव्हर्सिटी स्थापन झाल्यानंतर विद्यापीठामध्ये 66 नवीन कोर्सेस मी सुरू केले. BSc IT, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, या सगळ्या परीक्षा, वेगवेगळ्या लँग्वेजेसचे 19 कोर्सेस, डिग्री कोर्सेस, BComच्या 3 डिग्र्या, बँकिंग आणि इन्शुरन्स, अशा तऱ्हेने संपूर्ण युनिव्हर्सिटीचं स्ट्रक्चर बदलून टाकलं. कारण 1853मध्ये वुड्सने जे लिहिलं होतं आणि माउंटस्टोन इल्फिन्स्टनने जे सिलेबस तयार केलं होतं तेच सिलेबस आपण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पाळलं आणि बेरोजगार अशा प्रकारच्या पदवीधरांची आपण एक फौज निर्माण केली. आज देशामध्ये अनएम्प्लॉयमेंटचा रेट 8% आहे, जगात सर्वात जास्त. पण त्यापेक्षा भयानक गोष्ट म्हणजे पदवीधरांच्यामधला रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट 43% आहे. 43% पदवीधर या देशामध्ये बेरोजगार आहेत आणि त्याच्यातले जवळजवळ 70% अनएम्प्लॉयड आहेत. 44% ग्रॅज्युएट्स अनएम्प्लॉयबल आहेत. हा त्या विद्यार्थ्यांचा दोष नाही. 1991 ग्लोबलायझेशन सुरू झाल्यानंतर शिक्षणाचं ज्या पद्धतीने बाजारीकरण झालं, त्या बाजारीकरणामधून सर्वसामान्य माणसं बाहेर पडली, कनिष्ठ मध्यमवर्ग बाहेर पडला, मध्यमवर्गाच्या देखील आवाक्यामध्ये शिक्षण राहिलेले नाही. 1.5 कोटी रुपये MDला सीटला भरावे लागतात, 40 लाख रुपये साधारणपणे MBBSला भरावे लागतात. मी ज्यावेळी कुलगुरू म्हणून राजीनामा दिला तेव्हा मला सगळं प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युटी 11 लाख रुपये मिळाला होता. म्हणजे माझी मुलगी आता जी शिकायला असती तर जेमतेम पहिले 6 महिने शिकू शकले असते, डिग्रीपर्यंत जाऊ शकले नसते. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये भारताची संबंध शिक्षण व्यवस्था सापडलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी जे महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत, पेपरच्या लीकच्या संबंधामध्ये तुम्हाला माहिती आहे, नीटची परीक्षेच्या संबंधामध्ये आंदोलन सुरू देशामध्ये आहेत. 23 लाख मुलं परीक्षेला बसली. साधारणपणे 2.5 लाख जागा आहेत. पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सगळ्या आकांक्षा परीक्षेवर अवलंबून असतात आणि या परीक्षेमध्ये एवढा गलथानपणा झाला आणि तरीसुद्धा बेमुरवत कोरपणे धर्मेंद्र प्रधान जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत देशातले, त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची गडबड झाली नाही. शेवटी त्यांनी मान्य केलं की थोडीफार गडबड होण्याची शक्यता आहे. म्हणजे कसाबने मुंबईमध्ये येऊन हल्ला केल्यानंतर शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला आणि इथे 23 लाख मुलं परीक्षेला बसल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्याविषयी पंतप्रधान एका अक्षराने बोलायला देखील तयार नाहीत. अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी, भाववाढ, इन्फ्लेशन, प्राईस राईज
आर्थिक विषमता यातल्या एकाही प्रश्नावर नरेंद्र मोदी गेल्या 10 वर्षामध्ये एका अक्षराने बोलले नाहीत. या पार्श्वभूमीवर जेव्हा निवडणूक लढवत आहेत अनिल परब, तेव्हा निश्चितपणे त्यांचे काम करण्याची पद्धत मला माहिती आहे. मगाशी मी बोललो ते केवळ एक विनोदाचा भाग होता, परंतु लॉ मिनिस्टर असताना सुरुवातीला उद्धवजी मुख्यमंत्री जेव्हा होते तेव्हा लॉ मिनिस्टर असताना त्यांचं कामकाज मी पाहिलेलं आहे. एक अत्यंत उद्यमशील, स्वतःच्या कामापुरतं लक्ष देणारा, एक कर्तृत्ववान अशा प्रकारचा प्रतिनिधी विधान परिषदेमध्ये जाईल याच्याविषयी मला खात्री आहे. पण एक गोष्ट तुम्ही परबसाहेब केली पाहिजे, शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचाराचा फार मोठा अड्डा झालेला आहे. आपल्या लोकांच्या चुकीची कल्पना आहे की राजकारण फक्त राजकारणामध्येच भ्रष्टाचार आहे, फक्त राजकारणीच भ्रष्टाचारी असतात. आता ते असतात की नसतात त्याच्याविषयी मी विस्ताराने बोलू शकत नाही आणि बोलू इच्छित नाही. परंतु शैक्षणिक पेशामध्ये काम करणारे लोक, पेपर तपासणारे, क्वेश्चन पेपर काढणारे, कोचिंग क्लासेस काढणारे, आज संपूर्ण देशातली एकूण शिक्षण व्यवस्था जसे बिल्डर साम्राज्य जसे असतात तसं कोचिंग क्लासेसचे साम्राज्याच्या हातामध्ये आहे. एकट्या लातूर शहरामध्ये मी असं वाचलं, एकट्या लातूर शहरामध्ये नीटची परीक्षा घेणारे कोचिंग क्लासेसचा टर्नओव्हर 10,000 कोटी रुपये आहे. मग जर कोचिंग क्लासेसचे एवढे जर पैसे कमवत असतील तर युनिव्हर्सिटीची गरज काय? मग महाराष्ट्रामध्ये 22 युनिव्हर्सिटीज आहेत, देशामध्ये एकंदर 600 विद्यापीठं आहेत, 350 विद्यापीठं सरकारच्या मालकीचे आहेत. मग एका लातूर शहरामध्ये 10,000 कोटी रुपयाचं कोचिंग क्लास चालत जर असतील तर मग कॉलेज चालवायची कशासाठी? प्राध्यापकांना 2.5 लाख रुपये पगार कशासाठी द्यायचा? 40-40 लाख रुपयाच्या गाड्या कशाला घ्यायच्या व्हाईस चान्सलरांच्या? तेव्हा संपूर्ण मी जगातल्या जवळजवळ 20 विद्यापीठाच्या वेळी जाऊन आलो. इतकी बेजबाबदार शैक्षणिक व्यवस्था, बेजबाबदार, जगात कुठेही नाही. पाकिस्तानमध्ये मी गेलो, बांगलादेशमध्ये गेलो, श्रीलंका तर फारच ॲडव्हान्स आहे. तेव्हा शैक्षणिक व्यवस्थेमध्ये जो भ्रष्टाचार जो आहे आणि जो अगदी खालच्या तळापासून तो वरच्यापर्यंत जो आहे त्याच्याविरुद्ध पदवीधर लोकांनी आवाज उठवण्याची आवश्यकता आहे. त्यांचे प्रतिनिधी उठवतील. पण पदवीधरांच्या विषयी माझी एक कंप्लेंट अशी आहे, जेव्हा कलिना कॅम्पस जेव्हा बांधला, तो कलिना कॅम्पस चुकीच्या पद्धतीने बांधला. 243 एकर जागा कलिना कॅम्पसला दिली होती. सुरुवातीला फक्त कॅम्पसच्या गेटच्या अगोदरच जागा बांधल्या आणि नंतरची जवळजवळ 200 एकर जागा प्रायव्हेट बिल्डर कोणी एन्करेजमेंटसाठी सुरू ठेवली. कुलगुरू झाल्यानंतर मला आदित्यजी संबंध कॅम्पस तो डिस्ट्रॉय करायचा होता आणि नवीन कॅम्पस बांधायचा होता. भारतातल्या जवळजवळ 100 विद्यापीठांचे कॅम्पस मी बघून आलो. कलिना कॅम्पस इतका थर्ड क्लास कॅम्पस भारतातल्या कोणत्याही विद्यापीठाचा नाही. जिल्हा परिषदेच्या बिल्डिंगा तरी चांगल्या असतात. ते रानडे भवन नाव मोठं दिलं, महादेव गोविंद रानडे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, त्या कधीही पडू शकतात. कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही. वडाची झाडं आणि पिंपळाची झाडंमध्ये वाढलेली आहेत. अशा प्रकारची व्यवस्था जर असेल, शैक्षणिक उपलब्धता जर नसेल, साधनसामुग्री जर नसेल, पारदर्शकता जर नसेल, तर त्या ठिकाणची शैक्षणिक व्यवस्था आपण नावं पाहतो आपण की आपलं नाव 40 विद्यापीठामध्ये, 50 विद्यापीठामध्ये. भारतातली 50 विद्यापीठं, 50% विद्यापीठं परदेशामध्ये साध्या ते थर्ड ग्रेड देखील मोजणार नाहीत. प्लीज रिमेंबर केअरफुली, भारतातली 50% विद्यापीठं आंतरराष्ट्रीय कंपॅरिझन करत असताना थर्ड रेट कॅटेगरीमध्ये देखील मोडणार नाहीत. ती फक्त नावापुरती आहेत. हे जर बदलायचं असेल तर पदवीधर, पदवी परीक्षा, आणि पदवी परीक्षा म्हणजे कशासाठी पदवी परीक्षा? ज्यांना ज्ञान करायचं असेल, केन्स व्हायचं असेल, बर्ट्रांड रसेल व्हायचं असेल, आईन्स्टाईन व्हायचं असेल त्यांनी व्हा. पण किमान तुम्ही 25 वर्ष 20 वर्ष अभ्यास केल्यानंतर तुम्हाला जी पदवी मिळेल त्याच्यातून तुमची उपजीविका तरी तुम्हाला मिळायला पाहिजे. उद्या तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. विशेषतः मुलींच्या बाबतीमध्ये गेल्या 50-60 वर्षामध्ये स्त्रियांनी जी स्वातंत्र्य जे मिळवलेलं आहे ते काय पुरुषांच्या मेहरबानीने मिळवलेलं नाही. स्वतःच्या कर्तृत्वाने, हिमतीने, शिकून सवरून पुढे येऊन पुरुषांच्या बरोबर त्यांच्याही पुढे गेल्या स्त्रिया. नेहमी लोक असं म्हणतात की
स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबर यायला पाहिजे. त्या बरोबर कधी झालेल्या आहेत? पुरुषांचं हे दुःख आहे की त्या पुरुषांच्यापेक्षा फार पुढे गेल्या आणि त्या फार पुढे जाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. कारण आत्तापर्यंत हजारो वर्ष फक्त पुरुषच पुढे होते. तो परब साहेब, तुम्हाला माझी विनंती आहे की नोकरी, जॉब ओरिएंटेड ट्रेनिंग सेंटर्स काढणं, विद्यार्थ्यांच्या सवलती वाढवणं, विद्यार्थी आणि विद्यापीठ यांच्यातला संबंध जास्तीत जास्त वाढवणं, जॉब ओरिएंटेड वेगवेगळ्या प्रकारचं नेटवर्क तयार करणं, सर्व गरीब विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप देणं. शिक्षण ही फक्त वरच्या वर्गांची आणि वरच्या जातींची मक्तेदारी नाही. या देशामध्ये 85% समाज बहुजन समाज आहे आणि हा देश 85% उरलेला 15% लोकांच्या मालकीचा नाही. त्याच्यामध्ये 85% लोकांची 85% मालकी आहे. म्हणून राहुल गांधी नेहमी असं म्हणतात की भागीदारी तुमच्या देशामध्ये असली पाहिजे म्हणून. तो मला आदित्यजीसारखे एक युवा नेते, खंबीर, गंभीर आणि चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करू शकणारे, त्याचे बरेच वेळा कार्यक्रम मी टी व्हीवर ऐकतो. जरी आमचा प्रत्यक्ष संबंध कमी आला काही गोष्टींच्यामुळे, म्हणजे जाणं येणं कमी असलं तरीसुद्धा, कारण ते इतके बिझी असतात, सगळेच लोक इतके बिझी असतात, विशेषतः राजकारणी लोक. कारण राजकारण हे 24 तास करण्याची गोष्ट आहे. म्हणजे आपलं प्राध्यापकाने एखादं आर्टिकल वाचलं आणि लिहिलं इतकं मर्यादित नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो मॅनिफेस्टो जो आहे, सपोर्टिंग एज्युकेशन अँड जॉब ऑपॉर्च्युनिटीज, जगामधली एकमेव व्यवस्था भारतामध्ये अशी आहे ज्या ठिकाणी शारीरिक श्रमांना किंमत नाही. आंबेडकर असं म्हणाले होते की लेस लेबर आणि मोर सॅलरी, मोर लेबर आणि लेस सॅलरी. जितकी शारीरिक श्रम जास्त कराल तेवढा कमी पगार, आणि जितके शारीरिक कमी कराल तेवढा अधिक पगार. म्हणजे एक IAS ऑफिसर 2.5 लाख रुपये महिन्याला पगार घेतो. काय करतो? वरची फाईल खाली, खालची वर, प्राईम मिनिस्टरला हे सांगणं, सेक्रेटरीला ते सांगणं, ह्याच्यापुढे काय कामं करत राहतात. पण झोपडपट्टीमध्ये राहणारे, इन्फॉर्मल सेक्टरमध्ये राहणारे, म्युन्सिपाल्टीमध्ये काम करणारे कामगार जे वाहून जातात, जे मरतात, त्यांना कोणत्या प्रकारची सुविधा नाही. तेव्हा पदवीधरांनी सुद्धा सामाजिक कॉन्शियसनेस जागवण्याची आवश्यकता आहे. नुसतं स्वतःपुरतं शिकलं पाहिजेच. स्वतःची उपजीविका, स्वतःचं कुटुंब, स्वतःची बायको मुलं, स्वतःचे नातेवाईक, रिलेटिव्ज हे महत्त्वाचं आहेत. पण जर उघड्या डोळ्यांनी संपूर्ण समाजाकडे बघायला पाहिजे आणि समाजामध्ये धर्म, जात, भाषा, प्रांत, लिंग यांच्या पलीकडे जाऊन, द्वेषाच्या पलीकडे जाऊन एक निरपेक्ष राज्य कसं करता येईल, जी भूमिका बाबासाहेबांनी मांडली होती, जी भूमिका प्रबोधनकर ठाकरेंनी मांडलेली होती, जी भूमिका छत्रपती शाहूंनी मांडलेली होती, त्याचा विचार करता मला असं वाटतं की अनिल परब हे फार मोठ्या मताने यशस्वी होतील याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. त्यांना माझ्या वतीने आणि माझ्या संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आता महाराष्ट्राच्या उद्योगविषयी तरुणांचा आवाज नेहमी उठवणारे आणि त्यापूर्वी विनंती करतो मान्यवरांचं स्वागत करायला. परब साहेबांना विनंती करतो आपण मुणगेकर सर आणि आदित्य साहेबांचं स्वागत करायचं. आदित्य साहेबांचं स्वागत करावं.
सतत तरुणांचा आवाज उठवणारे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये KG to PG असे विद्यार्थी आणि उमेदवार यांची बाजू महाराष्ट्रामध्ये लावून धरणारे आजही ते राज्यपालांना MHCET संदर्भात भेटून आलेले आहेत. मी आदित्यसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की आपलाही संवाद साधावा. खरं तर आजची ही निवडणूक जी आहे पदवीधर, ही एका आवडत्या विषयाशी निगडीत आहे. साधारणपणे पदवीधर म्हटल्यानंतर शिक्षण हा विषय येतोच आणि शिक्षण म्हटल्यानंतर रोजगार हा विषय येतोच. गेले 5 टर्म ही जी काही आपल्याकडे एक पदवीच म्हणायला आमदारकी आहे आपल्याकडे, मग विलास पोतनी साहेब असतील, अनेक वर्ष आधी काम केलेली लोक असतील, पदवीधरांनी विश्वास ठेवून अनेक वर्ष शिवसेना ह्या पक्षाला मतदान केलं. आता देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मतदान करतील ही खात्री आहेच. अनिल परब साहेब, आपण आज सगळ्या पदवीधरांना बोलवलं, आम्हाला काही लोकांना बोलवलं, मुंगेकर साहेबांना बोलवलं, आपल्याला शुभेच्छा द्यायला बोलवलेलं आहे. आपलं जे वचननामा आहे तो लोकांसमोर नेण्या बोलवलेलं आहे. आणि मला खात्री की ह्यावेळी आपण ही सीट पुन्हा एकदा जिंकणार म्हणजे जिंकणारच. कितीही निवडणूक आयोगाने गोंधळ घातला, कितीही नावं वगळण्याचा प्रयत्न केला, लिस्ट बदलण्याचा प्रयत्न केला, तरी या महाराष्ट्रातून महाविकास आघाडी असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष असेल, आता ठरवलेलं आहे की इतर पक्षांना जास्ती वजन द्यायचं नाही, जास्ती मत द्यायचं नाही. जनमत जे आहे ते आपल्या बाजूने आहे. पण ही निवडणूक एवढ्यासाठी महत्त्वाची ठरते आणि आपल्यावर जी येणारी जबाबदारी आहे, आत्तापर्यंत आपण आमदार म्हणून महाराष्ट्राचे विषय आहेत ते वरच्या सभागृहात घेतलेले आहेत. वरचं म्हणजे आम्ही वरचं मानतो, बाकीच्यांना विधान परिषद, कारण आपण आमच्या वरच्या सभागृहात बसता. पण ते विषय घेत असताना अर्थात आपल्या डोळ्यासमोर संपूर्ण महाराष्ट्राचं एक चित्र होतं. त्याच्यापुढे जे विजन आहे, उद्धव साहेबांचं विजन असेल, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं विजन असेल, आपल्या पक्षाचं विजन असेल, आपल्या कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे ते असेल, कार्यकर्त्यांची आशा असेल, अपेक्षा असतील, ह्या महाराष्ट्राच्या ज्या अडचणी आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलेलं आहे. आपण पाहत असतो की विधान परिषदेत वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून लोक निवडून येत असतात. मग शिक्षक मतदारसंघ असतो, एक पदवीधर असतो, दोन्ही आपण मुंबईतून लढत आहोत. अभ्यंकर सर शिक्षक मतदारसंघातून लढत आहेत, आपण पदवीधरमधून लढत आहात. असे वेगळे वेगळे मतदारसंघातून आपली विधान परिषद ही बनलेली असते. आणि खास करून आपण पाहतो की शिक्षकांसाठी आवाज एक असतो, नक्की असतो. वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून जे लोक निवडून येतात, काही आमदारांमधून निवडून येतात, काही स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून येतात, ते त्यांच्या त्यांच्या भूमिकेत काम करत असतात. पण पदवीधरांसाठी जसं पाहायला गेलं तर तसा मतदारसंघ पदवीधरांसाठी कुठचा आहे असं पाहायला गेलं तर कुठचाच नाही. आपण जे लोकप्रतिनिधी जनतेतून निवडून येतो, मग नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, आपल्या सगळ्यांना एक मतदारसंघ असतो. आणि आपण लोकांसमोर जात असताना आपल्या डोळ्यासमोर एक विजन असते की मला माझ्या मतदारसंघात जे काही करायचं ते इथे इथे अमुक गोष्ट बांधायची, तिथे बाथरूम बांधायचं, इथे नवीन मैदान निर्माण करायचं, कुठे पेट पार्क निर्माण करायचं. तसं आपल्यासमोर मतदारसंघ हा संपूर्ण मुंबई असणार आहे. परत जे मतदार आहेत तुमचे, ते मतदार हे संपूर्ण मुंबईतले असतील, मुंबईकर असतील, आणि जगभरात ज्यांनी ज्यांनी कुठेही पदवी घेतली असतील ते लोक हे तुमचे मतदार आहेत. अर्थात जास्तीत जास्त मतदैक्य घेतल्यानंतर आपल्याला प्रश्न हाच पडेल की सुरुवात कुठून करायची. आणि साधारणपणे जे गेले 14-15 वर्ष मी देखील राजकारण काम करत आलेलो आहे आणि आपण देखील सोबत सगळे काम करत असताना युवा सेनेत जी आपली मदत झाली आहे मला, ती फक्त पदवीधरांसाठी नाही. मला वाटतं पदवीधर म्हणजे दोन्ही बाजूंचे तुम्ही लोक आता पकडली पाहिजेत, KG to PG आणि PGच्या पुढचे पण. कारण नाहीतर प्रश्न हा पडतो की KG to PG मध्ये जे अडकलेले मुलं मुली आहेत, तरुण विद्यार्थी आहेत, आत्ताच मुंगेकर सर जे सांगत होते की अनेक विषय असे आहेत ज्याला राजकीय लोक हात लावायला घाबरतात. युनिव्हर्सिटीबद्दल विचारायला गेलं तर घाबरतात, तिथे जे परीक्षा असतात त्याच्याबद्दल काही बोलायला घाबरतात, कारण दोन्ही बाजूचे प्रश्न असतात. काही लोक असे पण असतात की तुम्ही आमच्या विषयांमध्ये येऊ नका कारण आम्हाला मार्क जे मिळाले ते योग्यच आहेत. काही काही मुलं मुली अशी असतात की नाही, आम्हाला जे आमच्याबरोबर झालं आहे तो अन्याय आहे आणि तिथे तुम्ही लक्ष घातलंच पाहिजे. आता कालचाच जो विषय घेतला, आज आम्ही राज्यपाल महोदयांना भेटून आलो, इथे सेनेटचे सदस्य काही बसलेले आहेत. आपली देखील आता निवडणूक कधी लागणार आहे मला माहिती नाही, आज आम्ही विनंती करून आलो आपल्या वतीने. मी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगेन घाबरू नका, ती निवडणूक आल्यानंतर कळेल तुम्हाला, कारण गेले 6-8 महिने आपण सेनेटची निवडणूक नोंदणी, चला घरोघरी जा नोंदणी करून या, पदवीधर निवडणूक घरोघरी जा नोंदणी करून या. पण ही मेहनत आता आपल्याला त्याचं फळ दिसायला लागलेलं आहे, कारण ही सीट देखील आपल्या हातात आलेली आहे. जिंकणार आहोत असा विश्वास घेऊन आपण ही निवडणूक लढत आहोत. आणि मुळात
ही पण निवडणूक जी आहे सेनेटची, ती भाजपला पक्क माहिती झालेलं आहे की ते जिंकू शकत नाहीत. 10 पैकी 10 जागा आपल्याच आहेत आणि म्हणून त्यांना ही निवडणूक घ्यायची नाही आहे. पण आज पण आम्ही जेव्हा सेनेट सदस्य घेऊन राज्यपाल महोदयांना भेटायला गेलो होतो, मला आठवलं, कारण आजचा CETचा विषय होता, पण मला ते देखील चित्र डोळ्यासमोर आहे. शंकर नारायण साहेब आपले राज्यपाल महोदय होते त्यावेळी, दिलीप कारंडेजी आपल्या सोबत होते आणि आपण सगळे डेलिगेशन घेऊन राज्यपाल महोदयांना भेटायला गेलो होतो. विषय मला टासाच काहीतरी झाला होता, युनिव्हर्सिटीमध्ये अशीच थोडी बाचाबाची झाली होती. असेच विषय आपण तरुण विद्यार्थ्यांच्या हाती घेतले होते आणि त्यावेळी तत्कालीन VC साहेबांनी आपल्याला सस्पेंड केलं होतं, 10 लोकांना सस्पेंड केलं होतं. पण मला आठवतं की राज्यपालांनी जेव्हा भेट दिली आणि आम्ही त्यांच्या विषयासमोर मांडले, कदाचित त्यावेळी ते काँग्रेसचेच पक्षाचे होते, नंतर राज्यपाल म्हणून अर्थात कुठच्याही पक्षाचे नसतात, पण त्या मिनिटाला त्यांनी हा पक्षपात केला नाही की तुम्ही शिवसेनेचे आहात किंवा विरोधी पक्षाचे आहात. शंकर नारायण साहेबांनी लगेच सांगितलं की ते सस्पेन्शन वगैरे लगेच मागे घ्या आणि ह्यांच्या मागण्या ज्या आहेत ते 100% मान्य करा, कारण ह्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत. हे चित्र फार दुर्मिळ होत चाललेलं आहे. आपल्या देशात जर पाहायला गेलं, आज UGC नेटचा आहे विषय, नीटचा विषय आहे, स्पर्धा परीक्षांचा विषय आहे. काल रात्री 12 वाजता वाटतं एक आता कायदा मंजूर झाला आहे की जो कोणी पेपर फोडेल त्याला 10 वर्षाची सजा होईल. आपल्याला आठवत असेल, लोकसभेच्या प्रत्येक भाषणात मी ही मागणी केली होती आणि हे वचन दिलं होतं, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर 10 वर्षाची सजा आपण त्याला करू. भाजपने काल केलं जरी असलं तरी त्याची अंमलबजावणी होणार आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे, कारण ह्याचे धागेदोरे जे आहेत पेपर फुटीचे ते त्यांच्याच मंत्र्यांपर्यंत आणि त्यांच्याच ऑफिसपर्यंत पोचतात. आणि ह्या अन्यायाविरुद्ध आपण लढत असताना आज देखील जेव्हा आम्ही गव्हर्नर साहेबांना भेटलो, राज्यपाल महोदयांना भेटलो, त्यांनी देखील आम्हाला सांगितलं, त्यांचं देखील थोडं आम्हाला सांगितलं त्यांच्या मनात काय आहे. आणि सोमवारी की मंगळवारी ही MHCETचा जो विषय आहे, सोपा विषय आहे अनिल परब साहेब, एवढा सोपा विषय आहे की विद्यार्थ्यांची मागणी एवढीच आहे. एक्झामची मागणी सांगत नाहीत की आम्हाला पुनर्परीक्षा द्यायची आहे. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही पर्सेंटाईल दाखवले ठीक आहे, आम्हाला मार्क किती मिळाले ते तर कळू द्या, कुठे बरोबर होतो कुठे चुकलं होतं ते तर कळू द्या. बरं एवढंच काय, तर त्याच्याही पुढे जाऊन असं झालेलं आहे, काही काही कमी मार्क मिळाले लोकांना जास्ती पर्सेंटाईल मिळालेलं आहे आणि जास्ती मार्क मिळाल्यानं कमी पर्सेंटाईल मिळाले. 54 चुका मुंगेकर साहेब, तुम्ही मला सांगा पेपरमध्ये होऊ शकतात का? आज 3 डायरेक्टर ह्या शिक्षण खात्याचे येऊन मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेऊन गेले आणि त्यांचं एक्सप्लेनेशन काय असेल, कारणं काय दिलेत? नाही, हे वर्षानुवर्ष ही प्रथा चालू आहे, मागच्या वर्षी 40 चुका झाल्या, यावर्षी 54 चुका झाल्या. आता तुम्ही मला सांगा, ह्याच्यात लाज वाटण्यासारखी गोष्ट असायला पाहिजे, तिथे यांना अभिमान आहे की ही प्रथा परंपरा चालू आहे वर्षानुवर्ष. ह्या काही गोष्टी आहेत ना, ह्याच्यावर आपण बोलणं गरजेचं आहे. ह्याला विषय हा घेऊन त्या विधान परिषदेत मांडणं गरजेचं आहे आणि 3 महिन्यात जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा योग्य त्या लोकांवर कारवाई देखील करणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी आपण लढत आहोत. किती दिवस हे शिक्षणाची जी परिस्थिती अशी आहे ती अशीच ठेवणार आहोत आपण? किती दिवस हा घोळ आणि हा गोंधळ जो आहे तो असाच ठेवणार आहोत आपण? आज तुम्ही विचार करा, पोलीस भरतीचं जे विषय आपल्या समोर आलेला आहे, 17,500 पदं आहेत, 17,500 पदं. त्या 17,500 पदभरतींमध्ये 17.5 लाख लोकांनी तिथे अप्लाय केलेलं आहे. 17.5 लाख म्हणजे तुम्ही तफावत बघा किती आहे जॉब्सची, की इथे B फार्मा वगैरेवाले किती, BCom वाले आहेत, LLB केलेली लोक आहेत, LLM केलेली लोक आहेत, ह्या सगळ्यांनी पोलीस भरतीसाठी आता अप्लाय केलेलं आहे आणि विचार करतात की पावसाळ्यात आता भरती होणार की नाही. पुण्यात आता आंदोलन सुरू झालेलं आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू झालं आहे की तुम्ही घाई गडबडीत निवडणुकीच्या तोंडावर हे कशाला पोलीस भरती करताय. हे विषय फार गंभीर आहेत. अनेक ठिकाणी आपण पाहत असतो की काही फी वाढवल्या जातात. फी वाढवल्यानंतर कधी जिम फी घेतली जाते, कधी कॅन्टीन फी घेतली जाते, कधी पार्किंग फी घेतली जाते. पण हे सगळं होत असताना खरोखर त्या कॉलेजमध्ये ती सुविधा दिली जाते का? आणि एका बाजूला हे सगळं कॉलेज जेव्हा कमवत असतं किंवा हे संस्थानिक जेव्हा कमवत असतात, तिकडे जे शिकवतात, जे शिक्षक आहेत त्यांना देखील पगार वेळेवर मिळत आहे का? पगार किती मिळत आहे? जागतिक दर्जेप्रमाणे आपल्या शिक्षकांना पगार आणि जो मान सन्मान मिळाला पाहिजे तो देखील मिळत आहे की नाही, ह्याच्यावर देखील प्रश्न उपस्थित करायला पाहिजेच आपण. शिक्षण हेच आपल्या समाजाला पुढे नेऊ शकतं, शिक्षण हेच आपल्या देशाला पुढे नेऊ शकतं. आणि आज आपण पाहत चाललेलो आहे की आपल्या देशात जातीजातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, समाजामध्ये जेवढी तेढ निर्माण होत चाललेली आहे, जेवढी आपण विखुरली जात आहोत, आपल्याला जर एक लेबल लावायचं असेल, आपल्या मेरिटचं लेबल लावायचं असेल, तर शिक्षण पद्धती जी आहे ती KG ते PG सुधारायला लागेल. जे शिक्षण आहे ते आत्ताच्या जमान्याचं लागेल आणि ते बदलायला आपल्याला सरकार हाती घ्यायलाच लागेल आणि प्रत्येक सीट ही जिंकणं गरजेचं आहे. मला आठवतं जेव्हा हे काही NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी आली,
आलं. आपण पण त्यावेळी सरकार म्हणून 2019 पूर्ण आपला 20चा काळ कोविडमध्ये गेला, पण केंद्र सरकारने सांगितलेलं न्यू एज्युकेशन पॉलिसी आम्हाला आणायची, न्यू एज्युकेशन पॉलिसी आम्हाला आणायची आहे. अजून मला वाटत नाही या देशामध्ये कुठच्याही राज्यात खऱ्या अर्थाने न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे शिक्षणात जी मूलभूत बदल आपल्याला आणायचे आहेत, जे गरजेचे बदल आहेत ते आणायचे आहेत, ते कुठेही आलेले आहेत. आपण जे आहे तसंच शिकत चाललेलं आहे. आणि हे शिक्षण खरोखर आपल्याला उपयोगाचं आहे का? हे शिक्षण आपल्याला नोकरी देऊ शकतं का? शिक्षण आत्ताच्या जमान्याचं आहे का? हे विचार करणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतो हे बदल जे झाले पाहिजेत ते शाळेपासून कॉलेजपर्यंत झाले पाहिजेत, कॉलेजपासून पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत झाले पाहिजेत. मला आठवतं आपण जेव्हा मुंबई महानगरपालिका आपल्या हातात होती, 25 वर्ष आपण तिथे काम केलं. गेल्या 10 वर्षात वेगळे आपण गोष्टी तिथे आणत गेलो. उद्धव साहेबांचं जे स्वप्न होतं व्हर्च्युअल क्लासरूम, तेच आपल्याला ह्या महाराष्ट्राच्या सगळ्या विद्यापीठांमध्ये करायचं होतं, कॉलेजमध्ये करायचं होतं. आपलं सरकार आत्ता गेलं नसतं तर आत्तापर्यंत ती व्हर्च्युअल क्लासरूमची स्कीम आपण संपूर्ण महाराष्ट्रात राबवली असती. समान एक शिक्षण असायला पाहिजे, समान दर्जा असायला पाहिजे, कारण आपल्या देशात राईट टू एज्युकेशन आहे, पण राईट टू क्वालिटी एज्युकेशन आपल्या देशात अजून आलं नाही आहे. आणि माझा प्रयत्न हाच होता की जर मी प्रायव्हेट शिक्षणात, प्रायव्हेट शाळेत जाऊन मला ऑप्शन्स असतात, मला चॉईसेस असतात की मी IB शाळेत जायला पाहिजे की IGCSE शाळेत जायला पाहिजे, CBSE शाळेत जायला पाहिजे की ICSE शाळेत जायला पाहिजे. मग हेच ऑप्शन आपण आपल्या मुंबई महानगरपालिका असेल, इतर महानगरपालिका असेल, त्या शाळेंमध्ये का नाही देऊ शकत? मला आठवतं जेव्हा हे आपण लागू केलं, साईनाथ तुम्हीच मला वाटतं त्या शिक्षण समितीत होतात, आपले जे समितीचे अध्यक्ष होते मला वाटतं संध्याताई वगैरे सगळ्यांनी जे काम केलं, त्यावेळी आपण आपल्या शाळेंमध्ये, मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये IB असेल, IGCSE असेल, CBSE असेल, ICSE असेल आणि अर्थात SSE आपलं स्टेट बोर्ड, हे सगळं केल्यानंतर जी गळती लागलेली आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंना ती थांबली. साधारणपणे प्रत्येक वर्षी 10,000 ते 30,000 विद्यार्थी जे कमी व्हायचे ते वाढायला लागले. आणि मला आठवतं एका आपण जी ॲडमिशनची राऊंड घेतली त्याच्यात 4,000 सीट्ससाठी 10,000 ॲप्लिकेशन आले. माझं स्वप्न हेच होतं की तुम्ही कुठच्याही सोशो इकॉनॉमिक स्टार्टअपले असेल, तुमचं इन्कम कितीही असेल, तुम्हाला डोळे झाकून मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत जाऊ शकाल, हा दर्जा मला प्रत्येक मुंबईकराला द्यायचा होता. आणि मला वाटतं त्याच्यावर पुन्हा एकदा आपल्याला काम लवकरात लवकर सुरू करायला लागेल. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा वगैरे दिल्यानंतर पास झाल्यानंतर पुढे येतो. शिक्षणाचे घोळ तर होतातच, कधी मार्कशीट हातात येत नाही. आज पण आम्ही तो विषय घेतला आहे. रिझल्ट्स जाहीर झालेत काही काही युनिव्हर्सिटीजचे, पण मार्कशीट अजून आली नाही. मग मार्कशीट हातात नाही आली की तुम्हाला पुढे ॲडमिशनसाठी प्रॉब्लेम होतो. ॲडमिशनमध्ये देखील आता आपण पाहतोय काही काही ठिकाणी मॅनेजमेंट कोटा आहे, काही काही ठिकाणी नाही आहे. हे सगळं वेगळं चालू असताना मोठी गॅप सर्वात ही येते की आपण कॉलेजमध्ये गेल्यानंतर शाळेत जे आपण खेळ खेळायचो, मग क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, हॉकी असेल, हे कॉलेजमध्ये गेल्यानंतर विसरतो. कारण कॉलेजच्या जीवनाला आज कुठेही ते एक बॉर्डर जी असायला पाहिजे, एक गाईडलाईन असायला पाहिजे की एवढे तास तुम्ही अभ्यास करायचा, एवढ्या तास तुम्ही जे टाईम टेबल लागायचं शाळेत ते नसतं. कारण आज तुम्ही पहा इंटिग्रेटेड कोचिंग क्लासेस हा एक वेगळा विषय झालेला आहे, ट्युशन वेगळा विषय झालेला आहे, मग ह्या स्पर्धा परीक्षा त्याचा एक वेगळा विषय झालेला आहे, एंट्रन्स एक्झामचा वेगळा विषय झालेला आहे. आणि हे सगळं करून आपल्याला पुढे नक्की मिळतं आहे काय? तर 17,000 पदांसाठी आपल्याला 17.5 लाख ॲप्लिकेशन यायला लागतात. आज देशात परिस्थिती ही आहे की शिक्षणावर बोलायला, जसं मी नेहमी सांगतो की पर्यावरणावर बोलायला कोणी कुठचाही पक्ष पुढे येत नाही, तसंच शिक्षणावर बोलायला देखील कुठेही कुठचा पक्ष पुढे येत नाही. जगभरात आज ह्या वर्षी आपण पहा 2024च्या सालात साधारणपणे 50% जग हे निवडणुकीला सामोरे जात आहे. सगळे मोठे मोठे देश असतील, मग आपण आहोत, युनायटेड किंगडम आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे, फ्रान्स आहे, कितीतरी देश असे आहेत जे जगात सर्वात पुढे आहेत. मग आपण पॉप्युलेशनमध्ये पुढे आहोत, इकॉनॉमिकमध्ये अर्थात पुढे आहोत कारण आपली पॉप्युलेशन स्ट्रेंथ तेवढी आहे. पण जगात ज्या मोठ्या इकॉनॉमीज आहेत त्या जेव्हा निवडणुकीला सामोरे जातात, त्यांच्या देशातले नेते शिक्षणावर बोलतात, रोजगारावर बोलतात, आरोग्यावर बोलतात, शहरांवर बोलतात, नागरिकांवर बोलतात, जी ग्रामीण परिस्थिती त्याच्यावर बोलतात, शेतीवर बोलतात. आपल्याकडे आपले पंतप्रधान कशावर बोलत होते? म्हैस चोरीला जाणार की नाही, मंगळसूत्र घेणार की नाही, कोण व्हेज खाते कोण नॉनव्हेज खाते, मटन मांस मच्छी काय खात आहे, कोण खातं. आणि निवडणूक आता ते हरल्यानंतर म्हणजे बघा 400 पारवाले निवडणूक हरलेच आहेत. 240वर आल्यानंतर देशाने त्यांना दाखवलं आहे की हुकुमशाही चालणार नाही. तरी देखील हे सगळे विषय सोडून तुम्हाला कुठच्या जातीने मतदान केलं, तुम्हाला कुठच्या धर्माने मतदान केलं, तुम्हाला अमुक लोकांनी मतदान केलं, अरे सगळ्या नागरिकांनी मतदान केलं आहे. पण दुर्दैव आपल्या देशाचं हेच आहे की तरुणाई आपल्या देशातली वाढत चाललेली आहे. आपल्याकडे ऑप्शन्स दिसत नाही आहेत. कितीतरी लोक मला असे आहेत जे आपल्या पुण्यातले असतील, कल्याण डोंबिवलीतले असतील, अनेक वेगळ्या भागातले असतील, MMR मधले असतील, ज्यांना वाटतं की परदेशी गेल्यानंतर
मला कमीत कमी नोकरी तरी चांगली मिळेल, दर्जाचं शिक्षण मिळेल, दर्जाचं जीवन मिळेल. हे आपण का नाही आपल्या देशात घडू शकत? आपल्या देशात शिक्षण ही प्रायोरिटी अजून का नाही झाली आहे ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं ही जी आपल्याला संधी मिळालेली आहे अनिल परब साहेब, ती आपल्याला गमवून चालणार नाही. आणि आपण म्हणजे नुसतं आपण नाही, आपण तर जिंकून येणारच, पण महाराष्ट्राला गमवून चालणार नाही. कारण आपल्याकडे आज जे आपण एका पायरीवर उभे आहोत, एक तर पुढे जाऊ शकतो, नाही तर मागे घसरत जाऊ. आपल्याला ठरवायचं आपण कुठच्या दिशेने जात आहोत. अजूनही देशाला जो संविधानाला धोका आहे तो टळलेला नाही आहे. आज पण आपल्या लोकशाहीला जो धोका आहे तो टळलेला नाही आहे. प्रत्येक निवडणूक ही महत्त्वाची ठरणार आहे. आणि जेवढी ही निवडणूक प्रत्येक पदवीधराला महत्त्वाची आहे, प्रत्येक शिक्षकाला महत्त्वाची आहे, तेवढीच ही निवडणूक आपल्या प्रत्येक नागरिकाला महत्त्वाची ठरणार आहे. कारण आजपासून आपण पाहतोय जी एक हल्लेली हुकुमशाही आहे ती विचार करणार की ह्या लोकांना ठेचायचं कसं, चेचायचं कसं. आपल्याला विचार करायचा आहे की हा स्वाभिमानी महाराष्ट्र जो आहे तो आपला स्वाभिमान दाखवणार की दिल्लीसमोर झुकणार आहे. आपल्याला विचार करायचा आहे की आपण पदवीधर म्हणून, मग डिप्लोमा असेल, पोस्ट ग्रॅज्युएट असेल, जे काही शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यात तुम्ही विचार करायचा आहे की तुम्ही जे पक्ष भूतकाळावर बोलत होते त्याच्यात तुम्ही अडकणार आहात की आपण भविष्यासाठी लढणारे झगडणारे लोक आहोत, तिथे तुम्ही मतदान करणार आहेत. आणि तुम्हाला विचार करायचा आहे की पदवीधर मतदारसंघातून तुम्हाला अनिल परबजी यांनी 20 वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, त्यांना मतदान करायचं आहे. की त्यांचा एवढाच ट्रॅक रेकॉर्ड आहे दुसऱ्यांचा की आम्हाला लोकशाही संपवायची आहे, त्यांना मतदान करायचं आहे. मला वाटतं एवढं जरी तुम्ही विचार केलात तरी आपण, आपले जे नोंदवलेले लोक आहेत ते तर आपल्याला मतं देतीलच, पण इतर पक्षांनी ज्यांनी नोंदवलेली मतं आहेत ती देखील आपल्याला मिळतील. कारण आपलं जे काम आहे ते स्वच्छ आहे, स्पष्ट आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं आहे आणि देशहिताचं आहे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि अनिल परबजी, आज आपण सगळ्या पदवीधरांना इथे वचननाम्यासाठी बोलवलं आहे. जिंकल्यानंतर बोलवणार ही खात्री आहेच, पण मला वाटतं आपली एक सवय नेहमी राहिलेली आहे की जे उद्धव साहेबांनी मला तुम्ही सांगत असता प्रत्येक वर्षी एक असतो, तसं कार्याहवालाचे देखील आपण प्रत्येक वर्षी प्रत्येक पदवीधराला आणि तुमच्या मतदारांना आपण एक प्रत पाठवत जाऊ. मला वाटतं ते फार महत्त्वाचं ठरेल. कारण कदाचित ही आपल्याला सवय लावायला लागेल. आपलं सरकार आल्यानंतर ही पण आपल्याला सवय लागेल की जो अर्थसंकल्प सादर होतो, प्रत्येक वर्षी आपण अर्थसंकल्प सादर करतो की चला एवढे 1000 कोटी ह्या गोष्टीसाठी, तेवढे 1000 गोष्टी त्या गोष्टीसाठी. आपल्याला ॲक्शन टेकिंग रिपोर्ट देखील या जनतेला द्यावाच लागेल. ती सुरुवात आपल्यापासून करू. मला वाटतं हेच सर्वात मोठं लोकशाहीतलं पाऊल जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद आदित्य साहेब. मी पुन्हा एकदा अनिल परब साहेब यांना शुभेच्छा देऊन आपण सर्वजण एक जबाबदार पदवीधर म्हणून इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. सर्वांनी चहापान घेऊन जायचं आहे. धन्यवाद. आणि हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं घोषित करतो. आणि वचननामा पण आपण घेऊन जाऊ.